नाही, तेवढा त्रास नाही देत. ते शासकीय कामकाज मराठी भाषेत करण्याच्या संदर्भात ही अर्धा तास आहे. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की एका महत्त्वाच्या विषयावर ही अर्धा तास चर्चा उपस्थित करण्याची संधी एक सदस्य म्हणून आपण आम्हाला दिली. तसंही अध्यक्ष महाराज, आपलं प्रेम नेहमीच आहे आणि असंच प्रेम अखंड राहावं हीच आमची अपेक्षाही आहे, ईश्वरचरणी प्रार्थनाही आहे. अध्यक्ष महाराज, खरं तर मागच्या अधिवेशनात एक विषय उपस्थित झाला. अशासकीय विधेयकं ही मी मराठी भाषेत दिली आणि आपण निर्णय दिला की अशासकीय विधेयकं हे मला पुनर्स्थापनार्थही आणता येणार नाही, कारण त्याची इंग्रजी प्रत ही महामहिम राज्यपाल महोदयांना पाठवावीच लागते. खरं तर अध्यक्ष महाराज, अशा या साऱ्या परिस्थितीमध्ये बदल करणं, मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी शासनाच्या वतीने फक्त शब्दापुरतं मराठी भाषेला मर्यादित न ठेवता एक कृती आराखडा व्हावा आणि तोही हृदयापासून व्हावा, मनापासून व्हावा. या अंमलबजावणीमध्ये कदाचित मंत्री महोदय अतिशय उत्तम कार्य करणाऱ्यांपैकी एक आहे, पण मंत्री महोदय उत्तम कार्य करणाऱ्यांपैकी एक असले अध्यक्ष महाराज, तरी हिंदी भाषिक जे तिथं अधिकारी आहेत ते अशा विषयाला कोणत्या पद्धतीने अध्यक्ष महाराज अडवतात याचा अनुभव मीही घेतो आणि अध्यक्ष महाराज कदाचित मंत्री महोदय त्यांच्या उत्तरामध्ये सांगतील. अध्यक्ष महाराज, आज मराठी भाषा ज्याचा आपण अभिमान आहोत असं एकदा नव्हे अनेकदा उच्च स्वरांनी सांगतो अध्यक्ष महाराज, पण आपली मराठी भाषा ही मंत्रालयाच्या समोर कशी उभी आहे तर डोक्यावरचा सोनेरी मुकुट पण अंगात फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी ही मंत्रालयाच्या दाराशी अध्यक्ष महाराज उभी आहे. आज आपल्याला जगाच्या बाजारात उभे राहण्यासाठी इंग्रजी भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही असा एक समज झाला. आता हा समज योग्य अयोग्य यावर चर्चा होऊ शकते, पण त्यासाठी अध्यक्ष महाराज मातृभाषेचा बळी देण्याची आवश्यकता आहे का, तर याचं उत्तर नाही आहे. जागतिक भाषा म्हणून तुम्ही इंग्रजीला महत्व देता, समजू शकतो, पण अध्यक्ष महाराज इंग्रजी भाषेला महत्व देत असताना मराठी भाषेचा प्रत्यक्ष अवमान होईल अशी चूक होता कामा नये. हे खरं आहे अध्यक्ष महाराज की विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी या ज्ञानशाखांना मराठी भाषेवर आपण उत्तम काम न केल्याने या सर्व शाखांना मराठीपेक्षा इंग्रजी जवळची वाटते. जर या संदर्भामध्ये मराठी भाषेच्या विकासाचा, उत्थानाचा, प्रगतीचा, अभिमानाचा विचार करून नियोजन केलं तर मराठी ही आज फक्त राजभाषा आहे अध्यक्ष महाराज, ती ज्ञानभाषा होईल, ती रोजगाराची भाषा होईल, ती उपजीविकेची भाषा होईल, ती अभिमानाची भाषा होईल, ती आमची मातृभाषा आहे. त्या भाषेचा अभिमान वाटेल चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठी माणूस जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत या मराठीला जगाच्या अध्यक्ष महाराज बाजारात भाषेच्या पोहोचवू शकेल एवढी क्षमता आहे. मराठा साम्राज्य आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे, खरं तर अध्यक्ष महाराज ती छत्रपती शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष जेव्हा दिलं तेव्हा अध्यक्ष महाराज ही मराठी भाषा ही इतर भाषांच्या प्रभावातून मुक्त झाली. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करतो, अभिवादन करतो, नमन करतो. रायगडच्या जवळ रत्नागिरी आहे. उदय सामंतजी एक चांगले मंत्री आहेत. नगरविकास राज्यमंत्री असताना मी त्यांना एक अभिनंदन पत्र दिलं होतं अध्यक्ष महाराज. मी विरोधात होतो, पण एक वेगाने काम करणारे मंत्री हे निश्चितपणे आपण त्यांच्याकडे बघताना आपल्या मनात येतो. अध्यक्ष महाराज, आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश हे यासाठी अमात्य रघुनाथपंत हनुमंते यांना शब्दकोश करण्यास सांगितलं आणि 1380 फारसी अरबी शब्दाला पर्यायी मराठी शब्द दिले अध्यक्ष महाराज. म्हणजे वजीर,
त्याला प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं, म्हणून आज आपण प्रधानमंत्री म्हणतो, प्रधानमंत्री म्हणतो, वजीर म्हणत नाही देशाचे. आपण हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य व्यवहार कोशातून आला. लष्कर त्याला सैन्य किंवा सेना म्हणून उदय सामंतजी तुमचं शिवलष्कर नाही आहे, शिवसेना आहे. कारण हा शब्द सेना हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. विचार करा की उदय सामंतजी हे शिवसेनेचे नेते, हे शिवलष्कराचे नेते आहे, असा फारसी शब्द वापरला तर उदय सामंतजीचा जो प्रभाव आहे ना तो 50% तसा या शब्दांनीच कमी झाला असता. अध्यक्ष महाराज, आपण याला प्रशासनाची आणि स्वाभिमानाची भाषा करायची आहे. मग पुढचा प्रयोग आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रूपाने पाहिला. त्यांनी सुद्धा इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द दिले जे आता कमी झालेत. अध्यक्ष महाराज, म्युनिसिपल कॉर्पोरेशन महानगरपालिका, मेयर महापौर, पार्लमेंट संसद, रिझोल्युशन ठराव, मेजॉरिटी बहुमत, सिनेट अधिसभा, लॉ कायदा, मूवी चित्रपट, डायरेक्टर दिग्दर्शक, बॅकड्रॉप नेपथ्य, डेट तारीख, हजारो शब्द दिले. मला कधी कधी वाटतं स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर इतकं मोठं प्रशासन नव्हतं अध्यक्ष महाराज. त्यांच्या हाताखाली 18 लक्ष कर्मचारी नव्हते. पण अध्यक्ष महाराज तरीही अध्यक्ष महाराज तुरुंगात राहून हाल अपेष्टा सोशून कोणताही डीए नाही, टीए नाही, पगार नाही, तरी मराठी भाषेची सेवा केली. आणि ज्यांना आपण मराठी भाषा ही वृद्धिंगत व्हावी, याचा विकास व्हावा, अभिमानामध्ये वाढ व्हावी, यासाठी जेव्हा आपण मंत्रालयाचा विचार करतो तेव्हा मात्र अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आपण काय बघतो. अध्यक्ष महाराज, मी पुढे येईल, एक उदाहरण सांगेन, ते उदाहरण सहज समजेल. अध्यक्ष महाराज, म्हणून माझ्या मंत्री महोदयांना या संदर्भात काही अध्यक्ष महाराज माझ्या सूचना आहे आणि त्या सूचना मान्य मंत्री महोदय मान्य करतील असा माझा विश्वासही आहे. एक तर अध्यक्ष महाराज, आपल्याला या संदर्भामध्ये शब्दकोश विकसित केलं पाहिजे. जसं ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी हे दरवर्षी असे काही शब्द आपल्या डिक्शनरीत म्हणजे आपल्या शब्दकोशामध्ये टाकतात. डिक्शनरी इतका शब्द आपल्याला झालाय की मी सुद्धा भाषणात डिक्शनरी वापरतो. अध्यक्ष महाराज, जसं आपल्या देशामध्ये जगामध्ये आपल्या देशाची अनेक वैशिष्ट्य आहे, काही शब्दांची आहे. तूप, घी हे आपल्याच देशात होते, हे जगात बाकी ठिकाणी चीज, बटर एवढ्या पुरतं मर्यादित राहते. मग अध्यक्ष महाराज, जेव्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मीटिंगमध्ये हे लक्षात आलं की मग या शब्दाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ऑक्सफर्डच्या शब्दकोशामध्ये या संदर्भात काही शब्दच नाही आहे, इतक्या सहजपणे आपण वापरतो. आणि मग त्यांनी घी हा शब्द जसाच्या तसा स्वीकारला, पण मग त्याला टीप दिली, क्लॅरिफाईड बटर, म्हणजे ज्या लोण्याला आपण गरम केलं त्यातून निर्माण जे होतं तो शब्द. मी एकच उदाहरण देतो, शेकडो उदाहरण आहे. पण मराठी शब्दकोशाला विकसित करणारी यंत्रणाच आपल्याकडे नाही आहे अध्यक्ष महाराज. आता यासाठी मग आपल्याला काय पथ्य केलं पाहिजे, तर डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर कसा करायचा. अध्यक्ष महाराज, मराठी माणूस, मराठी व्यक्ती प्रचंड क्षमतावान आहे. आपल्यालाही माहिती आहे की जेव्हा आपल्याला संगणकाची टेक्नॉलॉजी दिली नाही तेव्हा विजय भटकर नावाच्या आपल्याच मराठी माणसानी ते सुपर कम्प्युटर केलं होतं. ही क्षमता आहे, मराठी माणसामध्ये क्षमता कमी कुठेही नाही अध्यक्ष महाराज. मग यासाठी पहिली माझी मागणी आहे की डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर कसा करायचा. तुम्ही GR काढला, GR मध्ये काय अध्यक्ष महाराज की मंत्रालयीन किंवा सरकारी कार्यालयात जेवढे सरकारी पैशांनी संगणक घेतले जाईल तिथं तुम्ही मराठी शब्द हे त्या ठिकाणच्या असणाऱ्या बोर्डवर लावू, एकाही ठिकाणी लावलं जात नाही. AI आणि सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यामध्ये ChatGPT असेल, जेमिनी असेल, याच्या मराठी मॉडेल्स पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आज मराठी कंटेंट
मराठी कंटेंट निर्माण करण्याच्या दृष्टीने शून्य होता. पण शिक्षण आणि रोजगाराची भाषा मराठी पाहिजे आणि मग त्या दृष्टीने सुद्धा आपल्याकडे कोणतीही समिती नाही. बालपण आणि प्राथमिक शिक्षणामध्ये जी मराठी आहे या मराठी भाषेच्या संदर्भात अजून जास्तीत जास्त लहानपणीच त्याच्यावर मराठी भाषेचा प्रभाव व्हावा या दृष्टीने काम केलं पाहिजे. दर्जेदार भाषांतर आज आपल्याकडे ही व्यवस्था नाही आहे. मी अध्यक्ष महाराज काही कालावधी करता सांस्कृतिक मंत्री असताना हा प्रयोग सुरू केला होता अध्यक्ष महाराज. कारण तिथं काही आपण साहित्य अकादमी आहे, बंगाली भाषा आपण किंवा तेलुगू मी केली, बंगाली भाषेची केली, बंजारा भाषेची केली, सिंधी भाषेची होती, हिंदी भाषेची होती. पण नंतर माझ्या लक्षात आलं या अकादमी म्हणजे त्यांच्या भाषेसाठी नाही आहे. पहिलं माझा गैरसमज झाला. नंतर जेव्हा बैठक घेतली तेव्हा असं लक्षात आलं की या सर्व अकादमी ज्या आहे त्या त्या भाषेत असणारं जे साहित्य आहे, त्या त्या भाषेत असणारं ज्ञान आहे, अध्यक्ष महाराज हे मराठीत यावं. आणि मग त्या दृष्टीने मी कामाला सुरुवात केली. ठीक आहे, मग नंतर ते माझं पदच गेलं, आता मी थांबलो. पण अध्यक्ष महाराज माझी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की जे जे मन जगात चांगलं असेल ना ते ते दर्जेदार आणि जागतिक ज्यामध्ये प्रचंड क्षमता आहे त्या क्षमतेच्या साहित्याला, त्या क्षमतेच्या ज्ञानाला तुम्हाला मराठीत भाषांतर करणार एक स्थायी स्वरूपाची व्यवस्था पाहिजे. आता इतकं आपण पुढे गेलोय तर अध्यक्ष महाराज तुमचा माझा महाराष्ट्र हा तुमचा माझा नाही आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा संत ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र आहे, क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे. शेकडो उदाहरणं देता येईल. मग हा महाराष्ट्र यामध्ये असणारी शासकीय उदासीनता दूर करावी लागेल. आता ही दूर करण्यासाठी मी काही सूचना देतो. एक, आपल्या किती समिती आहे महाराष्ट्र विधानसभा नियमामध्ये? 180 पानाचं महाराष्ट्र विधानसभेचं नियम पुस्तिका आहे. इतक्या समित्या, एक समिती मराठी भाषेची टाकायला काय? आमदारांची समिती होईल ना, त्या समितीमध्ये दर महिन्याला दर आठवड्याला बैठक घेऊन आपण जे जी आर आतापर्यंत काढलं ज्याच्यावर मी येईल त्याच्यावर आपला अभ्यास होईल. म्हणून पहिली सूचना आमदार समिती, दुसरी सूचना राज्यस्तरीय समिती ज्यामध्ये सर्वपक्षीय घ्या ना, सन्माननीय मनसेचे नेते राज ठाकरे साहेबांना घ्या, त्यांच्या पक्षाचे लोक घ्या. मराठी भाषा जिथं असेल तिथं पक्ष, रंग, वंश हे आपल्यासाठी महत्वाचे नाही आहे अध्यक्ष महाराज. त्यांना घेतलं पाहिजे. याच्यामध्ये कुठं आपला राजकीय अभिनिवेश असू शकेल? मग प्रतिशब्द शोधण्याची समिती म्हणजे शब्दकोशामध्ये जे जे प्रतिशब्द आहे, कारण आपण इतक्या सहजपणे आता इंग्रजी आत्मसात केली आहे, इतक्या सहज इंग्रजी आत्मसात केली आहे. मग आपल्याला त्या दृष्टीने मग एक महत्वाचं आहे ज्याच्यासाठी मराठी उद्योगपती, मराठी उद्योग क्षेत्रातले लोक आहेत त्यांची समिती करा की उपजीविकेची भाषा कशी करता येईल. एक आमच्यामध्ये न्यूनगंड आहे की इंग्रजी बोलणारा म्हणजे बुद्धिमान आणि मराठी बोलणारा म्हणजे कमी बुद्धिमान. हा गैरसमज आहे अध्यक्ष महाराज, अतिशय चुकीचा समज आहे. इंग्रजी बोलणारा बुद्धिमान आणि मराठी जागा. शेवटी अध्यक्ष महाराज कोणती भाषा बोलता हे माध्यम आहे, खरं आहे. तुमचं मन कसं आहे यावर या भाषेचं महत्व ठरतं आणि मराठी माणसाचं मन हे नेहमीच अध्यक्ष महाराज हे संवेदनशील राहिलं आहे. भाषांतराची व्यवस्था, आता मी अशासकीय विधेयक मांडलं, तुम्ही मग मांडूच दिलं नाही, म्हणाल इंग्रजीमध्ये करा. तर कमीत कमी विधानसभेत एखाद्या सन्माननीय कोणीही किंवा मी असेल त्याला जर एखादा अशासकीय विधेयक मांडायचं असेल तर मग येत नाही इंग्रजी अध्यक्ष महाराज, तर मग इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याची व्यवस्था ही सुद्धा विधान भवनात मान्य मंत्री महोदयांनी केली पाहिजे. मराठीच्या पाट्या दुकानासमोर लावणे. मी तामिळनाडूमध्ये गेलो, एकही पाटी अध्यक्ष महाराज ही हिंदीत सुद्धा दिसत नाही. मी हिंदीचा दुस्वास नाही करत, हिंदी ही सुद्धा आमच्या देशाची अतिशय अप्रतिम भाषा आहे. पण अध्यक्ष महाराज आपल्या राज्यामध्ये असे एवढे कायदे करता, तुम्ही थुंकण्यापासून कायदे करता. एक दुकान
आणि या दुकानाच्या संदर्भामध्ये त्या दुकानदाराचा जो काही भाषा असेल त्यामध्ये लावू द्या ना पाटी, पण मराठी भाषेची पाटी या राज्यामध्ये एकही दुकान असं असता कामा नये की ज्या दुकानावर मराठी पाटी नाही. मराठी भाषेचा सन्मान हा वाढलाच पाहिजे, या दृष्टीने सुद्धा निर्णय केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, तुम्ही युट्यूबवर जर गेलात तर इंग्रजी शिकवणारे अनेक ॲप आहेत. मी अध्यक्ष महाराज जपानमध्ये गेलो होतो. कोबेमध्ये आमचा एक सांस्कृतिक जपान सोबत कार्यक्रम होता. मराठी कार्यक्रम, मराठी लोकांचा तो आक्रमक कार्यक्रम बघितल्यावर मी बघितलं की त्या महापौराचे एवढे छोटे डोळे होते ना, तेही एवढे मोठे करून पाहिले. इतक्या आपल्या मराठीत शक्ती आहे की जापानी माणूस सुद्धा एवढा डबल तिप्पट डोळा उघडतो. अध्यक्ष महाराज, पण एक अडचण तिथं मराठी माणसांनी सांगितली. आम्हाला वाटतं हीच ब्रिटनमध्ये हीच अडचण सांगितली की आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये आमच्या मुलांना या वातावरणामध्ये मराठी भाषा ही अतिशय उत्तम पद्धतीने शिकता यावी. पण मराठी भाषा शिकवणारे ॲपच नाही आहे. इंग्रजी भाषा शिकवणारे इतके ॲप आहे, शेकडोनी आहे. आता ती बरोबर शिकवतात की नाही मला माहित नाही, पण अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती, जाऊ द्या 10 कोटी 15 कोटी किती जातात अध्यक्ष महाराज. आम्ही इथं भाषण देतोय, मी एका मिनिटाचे 70,000 रुपयाचा खर्च आहे, 30 मिनिटं दिले की झाले 21 लाख रुपये. पण भाषण यासाठी देतो, मी दिलं नाही म्हणून काही तुम्ही मग चेक देणार नाही आहे, त्याच्यामुळे भाषण देतो. ठीक आहे अध्यक्ष महाराज, मराठी शिकवणारे ॲप. एक उदय सामंतजी आमचे मित्र आहे चंद्रपूरमध्ये, कारण चांदा ते बांदा असं महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं. एक सुंदर मराठी भाषा भवन साऱ्या सोयी सोबत हे अध्यक्ष महाराज माननीय मंत्री महोदयांनी घोषित करावे एवढी माझी विनंती आहे. आता हा 14 मार्च 2024चा GR आहे. याच्यामध्ये मी माननीय मंत्री महोदयांना निश्चितपणे त्यांचं कर्तृत्व मोठं आहे, कार्यक्षम मंत्री आहे, अतिशय चांगले मंत्री. पण शेवटी एक मंत्री चांगले असल्याने होत नाही. अनेकदा साऱ्या मंत्रालयातल्या इतर विभागांनी त्यांना मदत केली पाहिजे. मागच्या वर्षी आम्ही अध्यक्ष महाराज अभिनंदन केलं, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. पण अध्यक्ष महाराज, अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर 1 रुपया फुटी कवडी ही केंद्रातून तुम्ही आणली नाही ना. अरे बाकी राज्य अभिजात भाषेचा दर्जा हा अध्यक्ष महाराज केंद्रातून पैसे आणतात आणि आम्ही एक पैसा आणला नाही. फक्त आम्ही बोर्ड गावले अभिजात भाषेचा दर्जा, अभिजात भाषेचा दर्जा. बरं ठीक आहे, केंद्राने पैसे दिले नाही, मी समजू शकतो. पण अध्यक्ष महाराज, मला दुःख हे आहे की वित्त विभागाने पैसे नाही द्यायचे. अध्यक्ष महाराज, वित्त विभागाने किती पैसे दिले अध्यक्ष महाराज? अरे मराठी भाषेचा अभिमान आम्ही इतकं 7-7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये अध्यक्ष महाराज 25-26 ला अभिजात मराठी उपक्रमासाठी फक्त 1 कोटी रुपये दिले. फक्त 1 कोटी, फक्त 1 कोटी अध्यक्ष. अरे 1000 कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मराठी भाषेच्या चरणी असे ठेवलेत तरी कमी आहे. पण हे समजायला हिंदी भाषिक अधिकारी असेल तर त्याला मराठी भाषेचं महत्व कसं राहील अध्यक्ष महाराज. मी मराठी भाषेचं महत्व आपल्याला सांगायला मी उशीर होता, मी सांगणार नाही. पण अध्यक्ष महाराज, हा GR आहे जो 14 मार्च 2024चा आपण काढला, खूप चांगली याची प्रस्तावना केली अध्यक्ष महाराज की भाषावार प्रांत रचनेनुसार दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र राज्याचा प्रशासनिक कारभार मराठी भाषेतून करण्याकरता महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 अन्वये मराठी भाषा ही राजभाषा म्हणून स्वीकृत करण्यात आली. पण अडचण काय अध्यक्ष महाराज, आपल्याकडे 64 मध्ये कायदा झाला, पण आपल्या कायद्याची अडचण काय अध्यक्ष महाराज, त्या राजाच्या कथेसारखी आहे. एका राजाने आपल्या प्रधानजीला सांगितलं आणि एक आदेश दिला, जसा हा GR काढला. प्रधानजी रस्त्यावर एक भिकारी झोपला होता. अध्यक्ष महाराज तिथं गेले प्रधानजी, जबरदस्तीने त्याला उठवलं आणि विचारलं, क्या तूने खाना खाया क्या, जेवण झालं का? तो म्हणाला, नाही, माझं 2 दिवसापासून मी उपाशी आहे. प्रधानजी बाजूला बसलेत आणि तो झोपगा की त्याला उठवायचे, झोपगा की त्याला उठवायचे, झोपगा की उठवायचे. शेवटी तो चिडून 4 तासांनी तो भिकारी म्हणाला, कशाला त्रास देताय प्रधानजी, कशाला त्रास देताय तुम्ही, मला का उठवता?
प्रधान जी म्हणाले राजा ने आदेश दिला है कि मेरे राज्य में कोई भूखा सोना नहीं चाहिए, माझ्या राज्यात उपाशी कोणी झोपू नये. अरे याचा अर्थ असा धरायचा का? या अध्यक्ष महाराज जी आरचा अर्थ असा धरायचा? या जी आर मध्ये अध्यक्ष महाराज आपल्याला एक माझी पुन्हा विनंती आहे मंत्री महोदयांना की तुम्ही प्रत्येक अधिवेशनात मराठी भाषेसाठी काय केलं त्याचा अहवाल दिला पाहिजे. आणि मी योग्य वाटतं की अयोग्य मला माहीत नाही, पण मी एका अधिकाऱ्यासोबत काम केलं आहे, श्री विकास खारगे. खरंच अध्यक्ष महाराज एक दुर्मिळ प्रजातीचा अधिकारी, अतिशय प्रामाणिक, हितासाठी काम करणारा. असे जे अधिकारी मंत्रालयात अनेक अधिकारी अध्यक्ष महाराज, मी फक्त एक नाव घेतलं उदाहरण म्हणून. अशी जे काही अधिकारी असतील की नाही अध्यक्ष महाराज, काही अधिकाऱ्यांना तर फक्त अशी खाती पाहिजे, ते राज्याच्या सेवेसाठी त्यांचा जन्मच जागा नाही, त्यांना नेहमी अशी खाती पाहिजे हाताखाली. हजारो लोक काम करताय, राज्याची सेवा करा ना. सेवा नाही मेवा पाहिजे. अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे की असे विकास खाटकेंसारखे सोन्याच्या हृदयाचे कर्तृत्ववान अधिकारी जे असतील यादी करा आणि त्यांना या मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काम द्या. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो अध्यक्ष महाराज, मी विश्वासाने सांगतो की उदय सामंतजी बाकी खात्यांमध्ये उद्योगामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वगैरे तुम्ही आणली, तुम्ही कर्तृत्वशाली आहे, पण तुमचं नाव पुढचे 500 वर्ष इतिहासामध्ये घेतलं जाईल की रायगडच्या बाजूला रत्नागिरीत असणारा एक रत्न उदय सामंतजीच्या रूपाने या मराठी भाषेच्या सेवेसाठी आला. आणि म्हणून माझी मागणी आहे की प्रत्येक अधिवेशनात मराठी भाषेसाठी केलेल्या कार्याचा अहवाल मांडण्यात यावा. अध्यक्ष महाराज आज या जी आरची अवस्था कशी आहे अध्यक्ष महाराज? मी जी आरचे एक 5 मिनिटं वाचतो अध्यक्ष महाराज. याची आत्ता अवस्था कशी आहे जी आरची? गणपतवाणी बिडी पितांना चावायचाच नुसतीच काढी, मनाशीच न म्हणायचा की या जागेवर बांधीन माडी. बस ती मराठी कविता या जी आर लागू होते. 1 कोटीमध्ये पूर्ण मराठी भाषेचा सन्मान 1 कोटीमध्ये. वा, हो शासन निर्णय, हा शासन निर्णय. मी काय म्हणतो का काही शब्द दुसरा वापरायला? हा थँक्यू, धन्यवाद अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज या संदर्भात मराठी राज्याचे मराठी भाषा धोरण हे तुम्ही दिलाय मंत्री महोदय. एक आपण सर्व आमदार ज्यांना ज्यांना यामध्ये येण्यासाठी इच्छा आहे किंवा महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घ्या. आणि तुमच्यामध्ये तो विशेष गुण आहे की तुम्ही सर्वांना घेऊन चालता. सर्व नेत्यांना घ्या, या मराठी भाषेच्या संदर्भात एकत्र करा, काही अडचण नाही. आता तर कोण कोण्या पक्षात आहे आणि कोण कुठं आहे याचा काही संबंधच राहिला नाही आहे. त्यामुळे आपण सर्वांना घेऊन जायचं आणि कदाचित या बैठकीतून तुमचाच फायदा होईल. काही लोक अशा आकर्षित होतील, त्याचा फायदा तुम्हाला होईल. पण अध्यक्ष महाराज आता मराठी भाषेचा विचार हा महाराष्ट्राचा इतिहास संस्कृती एकंदर जीवन व्यवहार यांच्याशी संबंधित असणारे प्राणभूत तत्व आहे असं जर सांगितलं आहे आणि तुम्ही असं म्हणतात की भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजेच पुढील सुमारे 25 वर्षात मराठी भाषा तिच्या अंगभूत सामर्थ्यासह ज्ञान आणि रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करायची आहे, हे आपल्या धोरणामध्ये आहे. म्हणजे मराठी भाषेत तुमच्या शासन निर्णयामध्ये आहे. तर याला तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे? कदाचित उत्तरासाठी वेळ नसेल तर तुम्ही बैठक घ्या, याच्यावर एक स्थायी समिती विधानसभेची करा. अध्यक्ष महाराज ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कृषी वैद्यकशास्त्र विधी अभियांत्रिकी इत्यादी सर्व ज्ञान शाखामधील उच्च शिक्षणासोबत आपण मराठी माध्यम उपलब्ध करून देणार आहोत. अध्यक्ष महाराज जी न्यायालयाची भाषा आहे उत्तर प्रदेशने हिंदी केली, अजून 3 राज्यांनी हिंदी केली. आम्ही तर अध्यक्ष महाराज एक अजून विधेयक आणू शकलो नाही आहे. एक विधेयक कोणतं तर 97 ठिकाणी अजूनही बॉम्बे हा उल्लेख आहे. गुजरातनी बदलून घेतलं, बॉम्बे शब्द होता गुजरात केला, पण महाराष्ट्र अजूनपर्यंत बॉम्बे शब्द हा बदलू नाही शकले. आणि जय मराठी असं कसं शक्य होईल? अध्यक्ष महाराज आपल्याला हे दाखवण्याची एक संधी आहे
आणि या संधीचं सोनं हे माननीय मंत्री महोदय हे या संवर्धनासाठी करतील असा मला विश्वास आहे. आणि शेवटचा एक मुद्दा मांडतो. मुद्दे खूप आहे पण अध्यक्ष महाराज वेळेची अभाव आहे. आपण याच शासन निर्णयामध्ये जे सांगितलं, अनेक समित्या सांगितल्या, पण अध्यक्ष महाराज तुम्ही शासन निर्णय कधी केला? 14 मार्च 2024. आज आपण कुठं आहे? 2026. अध्यक्ष महाराज या समित्या करायला काही अडचण आहे का सांगा बरं. एक तुम्ही जेवढ्या समित्या या शासन निर्णयात सांगितल्या साहेब तेवढ्या तर करा बरं. मी असं म्हणत आहे कोणाची नियुक्ती चांगल्या माणसाची करा ना, काय अडचण नाही. आता तुम्ही सांगितलं की महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाची पुनर्स्थापना केल्या जाईल. काय अडचण आहे अध्यक्ष महाराज? करून टाकाव उदयजी. हा 3 पक्षामध्ये मग हा याचा घ्यायचा की त्याचा घ्यायचा की त्याचा घ्यायचा ही अडचण येऊ शकते. पण अध्यक्ष महाराज मी तुम्हाला एक सांगतो, अशी अडचण जेव्हा येते तेव्हा माझं छोटंसं मार्गदर्शन घ्या. याचं त्याचं ऐकायचं नाही, चुपचाप शासन निर्णय करून टाकायचा. असे निर्णय मी सांस्कृतिक मंत्री असताना केले आहे. तीच दिशा मी तुम्हाला सांगतोय. दुसरं मराठी बाल साहित्य. अध्यक्ष महाराज खरं तर आपल्या म्हणजे आमच्या वहिनी तुमच्या श्रीमतीजी या बाल साहित्यामध्ये तर किती मोठं काम करतात. खरं तर घरीच आहे ना अध्यक्ष समितीचा, बाहेरही शोधायची गरज नाही आहे. आणि मी गमतीने म्हणत नाही अध्यक्ष महाराज, मी स्वतः एका बैठकीत त्यांच्यासोबत एक बैठक माझी झाली. उदयजींनीच मग बैठक घ्यायला सांगितलं. इतक्या डिवोशननी ते काम करताय. आता फक्त तुमच्या धर्मपत्नी आहे म्हणून अन्याय करू नका. तर बाल साहित्याच्या संदर्भात हाही स्वतंत्र अभ्यास विषयक म्हणून तुम्ही ज्या समित्या करायच्या आहे त्या समित्या अध्यक्ष महाराज केल्या पाहिजे. मी इतर सर्व समित्या वाचत नाही, पण एकदा तुम्ही तुमच्याच या शासन निर्णयामधला शोध घ्या आणि जेवढ्या समित्या करायच्या 1 महिन्याच्या आत 2 महिन्याच्या आत किंवा तुम्हाला वाटेल तुम्ही अंदाज घ्या की आपली क्षमता किती आहे. तुम्हाला वाटतं की 2 वर्षापर्यंत आपल्या क्षमतेच्या नुसार या समित्या करता येत नाही, 2 वर्ष घ्या. पण एकदा विधानसभेच्या या कामकाजामध्ये येऊ द्या की 2 वर्षात या सर्व समित्या करेल, 1 महिन्यात करेल, 2 महिन्यात करेल, हे मात्र येण्याची आवश्यकता आहे. आणि शेवटचा पण अंतिम मुद्दा, 1964 मध्ये आपण कायदा मंजूर केला. आता एकदा या सर्व नियम या संदर्भातले सर्व शासन निर्णय एकत्रित करून त्याचं वाचन केलं पाहिजे आणि आता एकच निर्णय केला पाहिजे, एकच शस्त्र असा एकदा निर्णय करायचा ब्रह्मास्त्र की छत्रपती शिवाजी महाराज यांनी यासाठी जे कार्य केलं, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुढे नेलं, आता ते कार्य पुढे नेण्याची जबाबदारी माननीय उदय सामंत साहेबांकडे आहे. आणि हे करत असताना त्यांच्या इनिशियल नुसार त्यांना एकट्याने करायचंच नाही, US आपण अस म्हणून काम करू एवढीच मी तुम्हाला सूचना करतो. आपण एक कार्यक्षम मंत्री आहात. मराठी भाषेच्या संदर्भात आपण पूर्ण शक्तीने काम करा. उदयजी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, शक्ती के साथ तुम्हारे साथ है. मराठी भाषेसाठी आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे. अजून एका दोघांना बोलायचं आहे, एकत्रित उत्तर देता की काय? की आता एक उत्तर देऊ द्या. अध्यक्ष महोदय, अर्धा तासाची चर्चा आहे. सुधीर भाऊनी मला असं वाटतं की सगळे विषय जेवढे मराठी भाषेसाठी होते नव्हते तेवढे या सभागृहामध्ये आणलेले आहे. तर माझं नाही बोलू ना, माझं म्हणणं की सुधीर भाऊंच्या पूर्ण प्रश्नाला मी उत्तर देतो. त्यांच्या भाषणाला जे काय आम्ही केलेलं आहे ते देखील सांगतो. आणि विशेषतः सुधीर भाऊने जे मराठी भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार व्यक्त केले त्याच्यातनं 1.5 वर्षामध्ये मराठी भाषेनं देखील नक्की काय केलं विभागानं हे देखील मला सांगता येईल. आणि म्हणून मी सुधीर भाऊंना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी काही या ठिकाणी उपाययोजना देखील सांगितलेल्या आहेत. जास्त वेळ मी काही घेत नाही, परंतु हे करत असताना आम्ही देखील म्हणजे महाराष्ट्रामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जो प्रस्ताव केंद्र शासनाकडे केला आहे तो पुढच्या 2 महिन्यामध्ये मंजूर देखील होऊन येईल, त्याला पैसे मिळतील. परंतु फक्त केंद्र शासनाच्या निधीवर आम्ही अवलंबून राहिलेलो नाही, तर देशातली पहिली ऐतिहासिक घटना मातृभाषेसाठी जी घडली ती महायुतीच्या सरकारमध्ये घडली. आणि लंडनमध्ये
महात्मा गांधी जेव्हा दुसऱ्यांदा गेले होते त्यावेळी त्यांचे केळकर नावाचे जे स्वीय सहाय्यक होते, त्या स्वीय सहाय्यकांनी ज्या इमारतीमध्ये बसून महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली होती आणि ते महाराष्ट्र मंडळाचं कार्यालय हे अनेक वर्ष भाड्यानं तिथलं महाराष्ट्र मंडळ चालवत होतं. परंतु महाराष्ट्र शासनानं, महायुतीच्या सरकारनं निर्णय घेतला. आम्ही लंडनच्या ऑक्शनमध्ये उतरलो, म्हणजे लिलावामध्ये उतरलो आणि ती जी इमारत आहे ती आज मराठी भाषा आणि महाराष्ट्र मंडळाच्या नावावर आम्ही केलेली आहे. आणि तिथं येत्या 2 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं देशातल्या पहिल्या राज्यानं मातृभाषेसाठी केलेलं मराठी भाषा वैश्विक केंद्र करण्याचा निर्णय आम्ही ह्या लंडनमध्ये घेतलेला आहे. आणि जागतिक पातळीवर जेवढे मराठी बोलणारे आहेत किंवा मराठी भाषिक आहेत त्यांना एखादा मध्यबिंदू पाहिजे म्हणून लंडनमधनं आता मराठी भाषेचं काम देखील आम्ही सुरू करणार आहोत. सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी सांगितले की चंद्रपूरमध्ये मराठी भाषा भवन झालं पाहिजे. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण योजनाच जाहीर करतो की हे वर्ष हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या